वाघमारे मला माहित होतं तुम्हाला सोडवायची, काय बी करून तुम्हाला एक मिनिट, मी इथे तुला कसं कळलं? तू इथं कसं काय आलास? तुला गोडाऊन मधनं बाहेर पडायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना मी तिथंच होतो पण काय? मी सांगितलेलं मला विचारल्याशिवाय गोडाऊन मधनं बाहेर पडायचं नाही, मग तू का आलास इथं? हो वाघमारे मॅडम, अहो कसलं फायरिंग करता एकदम. अहो मी तिथंच लपून बसलो होतो, पण मला कळलं की तुम्ही गायब झाला म्हणून तर मला बाहेर यावं लागलं ना. तुमच्या पुरुषांचं नाही असंच आहे, एक गोष्ट धड सांगितलेली करता येत नाही. मी सांगितलेलं नाही पडायचं मला विचारल्याशिवाय बाहेर, तर तू का आलास? कुणी काढलं तुला तिथनं बाहेर? एक मिनिट, हे घाल. चल. अहो वाघमारे होय नी, तुम्हीच काढलं ना सत्याला गोडाऊनच्या बाहेर? हो हो. काय अक्कल नाही साधी? सांगितलं होतं ना बाहेर काढायचं नाही आला म्हणून. तू का बाहेर आलास? अहो वहिनी, तुमच्या जीवाला धोका होता म्हणून. काय झालंस तू? म्हणून मेले असते एवढंच ना. वाघमारे, मी आणि पोरांनी हे सगळं तुम्हाला वाचवण्यासाठी केलं, तुम्ही मरावं म्हणून नाही. उगाच काय बी कशाला बोलताव आणि असं काय लेक्चरच देत बसणार आहे? बोला की आता काय झालं? धोका अजून टळलेला नाही, निघायचंय का? हा, तिकडे नाही इकडे चला. चल. सत्या इथंच थांबायचं, अजिबात इथं हलायचं नाही. मला विचारल्याशिवाय तर अजिबात बाहेर पडायचं. होय मॅडम, जसा तुमचा हुकूम. सत्या जर सिरियस हो की, सगळं लय अवघड होऊन बसले. अहो तुम्ही सोबत असताना कसला आलंय अवघड. झालं सुरू. जरा अंगात बळ आलं की लगेच सुरू होतोस. मला विचारल्याशिवाय इथं बाहेर पडायचं नाही म्हणजे बाहेर पडायचं नाही. होय, नाही पडत बाहेर. बस मला सांग, कुणाला भेटला नाहीस ना तू अजून? हो भेटलं की. नाही, त्याला वहिनी नाही म्हणायचं, ती वही म्हणला. नाही म्हण. नाही 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 भेटलं नाही. नाही म्हणते बघा. काय चाललंय? मला खरं खरं सांगायचं. आमचं नाही काय चाललं. वाघमारे, हे बघा, मी फक्त आईंना, अमृताला आणि मौर्य सरांना भेटलो, बाकी कुणालाच काय कळलं नाही. घातलास घोळ? घोळ? कसला घोळ? एवढ्या सगळ्यांना जाऊन भेटलास आणि म्हणतोस कुणालाच काही कळालं नाही.
मी बोलत होतो वहिनी दादाला नको जायला. वाघमारे हे बघा कुणाला काहीच कळलं नाही. अहो तो ठाकूर तर आमच्या समोर आला होता तरी मी त्यांना मला ओळखलं नाही. ठाकूर समोर आला होता. होय पण माझं गेटअप बदललेलं होतं ना त्यामुळे त्याच्या काही लक्षातच आलं नाही. हा. सध्या किती मोठी रिस्क घेतलीस कळते तुला. त्यानं बघितलं असतं तर. हो बरोबर बोलतात. हे अम्या वाघमारे हे बघा तुम्ही टेन्शन घेऊ नका. एकदा मला इथनं बाहेर पडू दे. त्या ठाकूरचा कार्यक्रम कसा फिक्स करतो ते बघाच तुम्ही. ठाकूरचं काय करायचं नंतर बघू. आता तू इथंच थांबायचं. ठीक आहे. अहो वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही आहे ना सगळे त्याच्या सोबत. हो हो आम्ही पण आहे ना. हा तुम्ही याच्या सोबत आहे ना यातच टेन्शन आहे. मग तुम्हीच बाहेर काढलं ना त्याला इथनं. सत्यात जोपर्यंत तिथं आहे ना इथं कुणी फिरकायचं सुद्धा नाही. कारण तुम्हाला जर कुणी आसपास बघितलं तर सत्या इथंच आहे असं संशय येईल लोकांना. निघा आता. हो हो बरोबर आहे वहिनींचं. बरोबर चल चल. चल. वाघमारे जरा शांत व्हा की. अहो कशाला उगाच चिडचिड करताय. सत्या कसा पळाला. काय म्हणतो कशी पळाली बोल. सांगतोस ना मार मुका. कसे पळाली मंजू. सत्य आला सर सोडवायला मंजूला. इथंच थांबायचं आता. काय रे काय झालं असं का बघतोस. बसा. मी बघतोय की माझी बायको माझी किती काळजी करते. किती प्रेम करते माझ्यावर. वाघमारे थँक्यू. थँक्यू तुम्ही माझी बायको म्हणून माझ्या आयुष्यात आला. थँक्यू. नवरा कधी बायकोला थँक्यू म्हणतोय. हा म्हणजे असं शब्दात नाही म्हणत पण रट सखे तुझं सपान पाहिलं. काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू विरहाचं ऊन सखे किती साहू ग. कळलं. पोचलं तुझं. थँक्यू. वेलकम. आता आधी बाहेर जाते आणि जो गोळ घातलाय ना तो निस्तरते. लवकर येते पर. ठीक आहे पण वाघमारे काळजी घ्या. वाघमारे मधावानी ग्वाड काय रे? आय लव्ह यू. तुझीच गधून गाई सुचना ग तुझं काही. जीवाला या याड लागलं. जीवाला या याड लागलं. येते.
देवा, माझी मंजू आणि सत्यजितराव जिथं कुठं असतील तिथं सुखरूप ठेव देवा. सत्यजितराव जसे घरी आले ना, तशीच माझी लेक बी लवकरात लवकर सुखरूप घरी येऊ दे. आई, अगं कशी आहेस तू? हा, तुला काय झालं तर नाही ना ग? कुठे होतीस इतके दिवस? बरी आहे मी आता. दीदी, दीदी अगं कशी आहेस तू? अगं किती टेन्शन आलं होतं आम्हाला. आणि अगं तू आणि सत्याताजी एकच वेळ गायब झालेला. त्या दिवशी सत्याताजी घरी आले ना, तेव्हा कुठं जीवात जीव आला. मग वाटलं की सत्याताजी तुला नक्की घरी माघारी घेऊन येते. बरी आहे म्हणतेस आणि ही काय लागले तुला? मला कुणीतरी पकडून ठेवलं होतं. सत्याने येऊन सोडवलं म्हणून वाचले. हे सगळं काय चाललंय अगं? हा, किती जीवावर बेतलंय तुमच्या? बया 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 बया, बरा मूर्त गावला ग तुला घरला याला. मी तर म्हणलं आता तुझी खबरच येत्या का काय कुणाला ठावं. वर्ष उगाच तुम्ही काय काय झालं डोक्याला? मला काय विचारत्यास? तुझ्या आईला विचार की काय झालंय ती. अगं तिने तर माझा जीव घ्यायचाच प्लॅन केला होता. वाईट कमी लागलं म्हणून बरं, नाहीतर. म्हणजे काय झालं? अगं तुला काय सांगू, म्हणजे वंश, मंजू तुला तुला भूक लागली असेल ना? चल 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 या घाल घाल खायला घाल पहिलं तिला. ए तुझं काय आहे? तुला बी आता हिथंच खायचं आहे वी? तुला काही घरदार नाही तुझं? कसं आहे आत्या, हे आमच्या वहिनींचं माहेर आहे आणि आम्ही त्यांच्या सासरची माणसं आहे. त्यामुळे आम्ही हक्काने येऊन खाऊ शकतो. आणि तसं बी त्यांच्या मेहनतीच्या कष्टाच्या पगारावर घर चालते. आणि एक उपट सोंडे आहेत एक दोन, त्यांच्या जीव जगतात. तसं नाही ना, आम्ही आमच्या हक्काचं घर येतो. ठीक आहे, कपाळात टिंगूळ बघू. एकच आहे. मंजू, मंजू अगं कशी आहेस? कुठे होतीस तू? बरी आहे मी. थांबा जरा, तिला रिलॅक्स तरी होऊ द्या. मंजू बस 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 मंजू. हे घे. पाणी पी. थँक्यू सर. मी बरी आहे आता. ठीक आहे सर. मंजू, काय झालं आणि कुठे होतेस? वाघमारे, कुणीतरी किडनॅप केलं होतं मला. पोलिसांना किडनॅप करायची कोणाची हिंमत झाली एवढी? अरे हो हो, रिलॅक्स, शांत व्हा सगळे. मंजू,
मंजू, मला सत्य भेटला होता आणि मला माहिती आहे हे कांड कोणाचं आहे ते. मंजू, माझ्याकडे फक्त पुरावा नाहीये, नाहीतर ठाकूरला नाही जागा दाखवून दिली असते. ती वेळ नाहीये सर आता. मला सगळ्यात आधी सत्याला निर्दोष मुक्त करायचे. ठाकूर साहेबांचं काय करायचं ते नंतर बघते. बरोबर आहे तुझं, पण मंजू, तुला किडनॅप करण्यामागे यांचाच हात आहे असं तरी मला वाटतंय. म्हणजे तू गायब झाल्यानंतर सत्या बाहेर पडावा आणि सत्यानंतर याच्या तावडीत सापडावा. असू शकते. त्यांनी एवढा घोळ घातला नसताना तर सत्या आज निर्दोष मुक्त फिरत असता. मला तर काहीच कळना झालं आता. कोर्टात सत्याबद्दल काय समज निर्माण झाला असेल. जे घडलं ते कोर्टात कसं सांगू, मला खरंच काय कळना झालं. बघ, तू काळजी करू नकोस आणि आता टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. सत्याला निर्दोष मुक्त करण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. थँक्यू सर, खरंच थँक्यू. काय करतेस? कुठं काय? मग एवढ्या चपात्या भरून कुठे चाललीस? अगं, स्टेशनात आम्ही एकत्र बसतोय ना जेवायला, सगळ्यांसाठीच घेतलं. अजिबात खोटं बोलायचं नाही. खरं खरं सांग मला, ही जेवण कुणासाठी घेऊन चालल्यास? काय लपवतेस आमच्यापासून? अहो पण काय झालं ते तरी सांगा. काय झालं म्हणून मला काय विचारतेस? तुझ्या लेकीला विचार की, आपली लेक काय करतीया? एवढा डबा भरून कुणासाठी घेऊन चाललीया? ध्यान आहे तुझं? विचार तिला. ए सुनंदे, विचार की तिला. एखादी बायको स्वतःचा नवरा निघून गेलाय म्हणल्यावर तिच्या नरड्याखाली घास उतारला नसता. आणि तुझी लेक स्वतःसाठी तर डबा भरलायच, वरण आणि समदेसनी घेऊन चाललीया. पैसे काय झाडाला लागले ती ग? तवा ही जेवणावर लावली असती. आते, माझ्या दीदीचं खाणं काढायचं नाही. या घरात अन्न माझ्या दीदीमुळे येते आणि तू पण माझ्या दीदीच्या पगारावर जगते हे विसरू नको, नाहीतर बसले ते जेवण द्या करत. ए फसाड तोंडाच्या, योग कांचला तीच का नाही? ह्यो टमाट्यात नरड्यात कोंबीन बघ. तो टोमॅटो पण आहे ना माझ्या दीदीच्या पैशाचा आहे. काय माझ्या दीदीचा पगार लावलाय का? तुझ्या दीदीचा पगार कुठनं येतो हे ठावाय का तुला? माझ्या दादाच्या जाग्यावर लागली म्हणून, नाहीतर तिच्यात हिम्मत होती का पोलीस होयाची? आते, या पुढे माझ्या दीदी बद्दल एक शब्द जरी बोललीस ना तर बघ काय करणार आहेस ग? काय करणार आहेस? बघायचं तुला काय करणार आहे? काय करणार आहेस? दुसऱ्या बाजूला टेंगुळ काढू का? बस करा. कशावर पण कसं म्हणताय? बक्की कर. बस. आई, मला ड्युटीला उशीर होते, मी जाते. काय बाया लाजमुडी पोरगी आहे, एवढं बोलली तरी बी. खा. दादा थांबवा इथे, थांबवा इथे, पुढे थांबा तुम्ही.
अहो तात्यासाहेब, मी त्या कॉन्स्टेबल त्या मंजूला पाठला करत होतो आणि जे पाहिजे होते आपल्याला मिळाले. म्हणजे अहो तो सत्या सापडलाय. मस्त. नेमकं कुठं? या लवकर, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. ठीक आहे, त्या दोघांवर लक्ष ठेव. हे आणोस तिथे. हा हा हा. कौतुक कौतुक किंवा कौतुक. तात्यासाहेब, त्या समोरच्या गोडाऊन मध्ये मंजू गेली. कोणाला कळणार नाही असा आज जा. दोघे जिवंत पाहिजेत मला, चुकता कामा नाही. बेशुद्ध करा आणि घेऊन या. जा. जी तात्यासाहेब. हे चला नाही. तात्यासाहेब, तुम्हाला असं खरंच वाटतंय की मंजूनी सत्याला लपवलं असेल? म्हणजे बघा ना, एक पोलीस असून ती अशी चूक करेल असं वाटतंय? उद्या जर हे कळलं तर तिच्या अंगाशी येईल, तिची नोकरी जाईल, तिला शिक्षाही होईल. एक पत्नी म्हणून ती करेल, पण पोलीस कर्मचारी म्हणून करणार नाही. तात्यासाहेब, ती एवढी हुशार नाहीये. ती जर एवढी हुशार असती ना तर तिने सत्याविरोधात कोर्टात खोटी साक्ष देऊन सत्याला आतापर्यंत जामिनावर बाहेर पण काढला असता. त्यांनी कोर्टात खरी साक्ष देऊन सत्याला आता पूर्ण अडकवलाय. आज तिच्यामुळे सत्य हा दिवस बघतोय. तिला सत्याला जामिनावर नाही सोडवायचे, निर्दोष मुक्त करायचे. हे समोरची पार्टी किती जरी कमजोर असते पण त्याला हलक्यात घेऊ नये. पंकज, चला. कुठे सापडली? दोघे कुठे आहेत? तात्यासाहेब, काहीतरी चुकीची माहिती मिळाली. आम्ही तिकडे सगळीकडे शोधलं, पण ना तिथे मंजू होती ना सत्या. तिथे कोणीच नाहीये. मग काय झोपेत फोन केला होतास? अहो शपथ, मी त्यांना तिकडे बघितलं होतं. मग गेले कुठं? सांगितलं होतं ना, लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. लक्ष ठेवा म्हणजे कळतं का काय? गेली ना पळून. केवढ्यात पडेल आता? सॉरी. आत्ताच गेली म्हणजे ती इथंच कुठतरी असेल. जा शोधा, जा. जी तात्यासाहेब. हे चला रे. अजून कशा आला नाही तो वाघमारे? पंकज, काय म्हणणं आहे तुझं मंजूच्या ज्ञानाबद्दल, हुशारीबद्दल? अरे तुला किडनॅप करायला तिने एवढा मेंदू वापरला आहे, म्हणजे तू किती तयारी केली पाहिजे विचार कर जरा. आता समोरच्याला कमी समजून चालत नाही. तोंड बघू नकोस माझा. चल गाडी काढ.
एकतर मोबाईल बी नाही माझ्याकडे, कुणाला काही विचारता बी येत नाही, काय बाहेर चाललंय काय कळत पण नाही. इथं अडकून पडलोय नुसता. वाघमारे काय अडचणीत असतील तर ठाकूरला कळलं तर नसेल. नाही, आता मला इथं थांबून चालणार नाही. मला बघावंच लागेल वाघमारे कुठे आहेत ते. वाघमारे, तू काय करतोयस इथं? आज चल, पटकन आज. काय झालं? सांगतात आज चल. वाघमारे, वाघमारे, अहो काय झालं? सध्या काही लोक माझ्या मागावर आहेत. ते तुझ्यासाठी आले असणार. बरं तुम्ही शांत व्हा, तुम्ही इकडे या. वाघमारे, तुम्ही एक काम करा, तुम्ही इथंच थांबा, मी बघून येतो कोण होतं ते. नाही, नको जाऊ. अहो मी बघून येतो, तुम्ही इथंच थांबा. शांत व्हा तुम्ही. सध्या. शांत व्हा, मी येतो लगेच. सांभाळून. होय. कोण होत? कोणी नाही आहे. बघा गेली ती माणसं. तुम्ही शांत व्हा, तुम्ही घ्या पाणी. घ्या पाणी प्यायचं. हळू. वाघमारे, कोण असतील ही माणसं? माहित नाही सत्या. मी सकाळी घरातनं निघाले ना, मला असं वाटलं की कुणीतरी माझा पाठलाग करते.